बारामती तालुक्यातील असेल किंवा इतर जिल्ह्यातील तालुक्यातील ऊसाला तुरे आल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांचं ऊसाचं वजन जे आहे ते टनेज जे आहे ते घटल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या वातावरणाचा परिणाम या ऊसाच्या क्षेत्रावरती झालाय का काय, असं चित्र जे आहे ते शेतकऱ्यांना पडू लागलेलं आहे। या संदर्भात आपण कृषी तज्ञ जे आहेत केविकेचे करंजे सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खऱ्या अर्थाने आता अनेक शेतकरी आहेत आपले, त्या शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेले आहेत, नेमकं याचं कारण काय? निश्चित सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये विशेष करून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हा या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऊसाला तुरा आलेला आहे। ते याचं प्रमुख कारण जे आहे की तुरा येण्याचं कारण जे आहे की ज्यावेळी रात्र मोठी आणि दिवस छोटा, म्हणजे 12 तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यावेळी काळोखाच्या रात्राच्या वेळी याचं रूपांतर प्रोडक्टिव्ह स्टेज मधून रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये जातं, म्हणजे तो तुरा फुल बाहेर टाकायला सुरुवात करते। तर त्याचं प्रमुख कारण ह्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये दिवस कमी आणि रात्र जास्त आहेच, परंतु सगळ्यात त्याच्या अगोदरच एक महत्वाचं कारण जे आहे की यावर्षी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला, ढगाळ वातावरण झाले आणि ह्या ढगाळ वातावरणामुळे ऊसाचा जो पिरियड आहे पूर्ण दमट झाला, म्हणजे ह्युमिडिटीचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलं, की ज्याच्यामुळे एक महत्वाचं कारण आहे की याच्यामध्ये नायट्रोजनचा इम्बॅलन्स झालाय, म्हणजे युरिया सारखं खत दिलाय, नायट्रोजन दिलाय, तो पूर्णपणे पाण्याबरोबर लिच आउट होऊन गेलाय। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या ठिकाणी मिसमॅनेजमेंट आहे, ज्या ठिकाणी पाणी धरून ठेवलेलं गेलेलं आहे, अशा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हा तुरा आलेला आहे आणि त्याचं प्रमुख कारण हे वातावरणाशी जास्त करून निगडीत आहे। दुसरं, तर मॅनेजमेंट योग्य असतं तर नक्की तुरा येत नाही। त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की पाठीमागे आम्ही पाण्याचं योग्य प्रमाणात वापर केलाय, खत योग्य प्रमाणात दिलेले आहेत, पाणी योग्य प्रमाणात दिलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या ऊसाला बिलकुल तुरा नाही। म्हणजे हा मॅनेजमेंटचा पण सगळ्यात महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये। आता हे केविके मध्ये तुम्ही याच्या माध्यमातून ऊस हे प्लॉट दाखवताय, नेमकं ही कुठली व्हरायटी आहे आणि काय नेमकं याच्यामध्ये वेगळं पण काय? निश्चित आपण महाराष्ट्रभरातील एकूण 5,000 शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन घेतलेलं आहे। आणि यावर्षी आपण जे AI चा वापर केला आहे, साखर कारखाने, वसंतदादा ऊस संशोधन केंद्र, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि केविके बारामती या सगळ्यांच्या एकत्रित ह्याच्यातून आपण हा प्रयोग राबवतोय। त्यासाठी महाराष्ट्र शासनानं पण अनुदान जाहीर केलेलं आहे। शेतकऱ्याने फक्त 6,250 रुपये कारखान्याकडे भरल्यानंतर त्याची नोंद करून आपण AI पूर्ण त्यांना नॉलेज देतो आणि ते सर्व त्याच्या कॉम्प्युटरमध्ये, मोबाईल ॲपमध्ये त्यांना सर्व दिसेल, म्हणजे जमिनीमध्ये ओलावा किती प्रमाणात आहे, पाणी देण्याची गरज आहे का, त्यानुसार आपण त्या ठिकाणचे IoT सेन्सर बसवले आहेत। त्याच्यानंतर सॅटेलाइट वरून मॅपिंग करून कोणत्या भागात पाणी कमी जास्त आहे, कुठल्या भागात कीड रोग येण्याची शक्यता आहे किंवा वाढ त्याची योग्य प्रमाणात चालू आहे का, याप्रमाणे आपण नियोजन करून त्यांना देतो। त्याचबरोबर ठिबक सिंचन त्यांना कंपल्सरी आहेच, त्या ठिबक मधून पाण्याबरोबर खताचं नियोजन किती प्रमाणात करायचं आहे, खतं किती दिली गेली पाहिजेत, या संदर्भात पण आपण माती परीक्षण, पाणी परीक्षणाच्या अहवालानुसार त्यांना खताचं नियोजन हे लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये देतो, की ज्यामुळे उत्पादन हे त्याचं वाढत आहे। गेल्या वर्षी आपण जे 1000 शेतकरी निवडले त्यामध्ये 95 पेक्षा जास्त उत्पादन घेणारे प्रति एकरी शेतकरी आहेत। काही शेतकऱ्यांनी 121 टन प्रति एकर काढलेला आहे, म्हणजे आपण उत्पादन ज्याचं 60 टन आहे त्याचं जवळपास 100 टनापर्यंत नेलेलं आहे, ज्याचं 80 आहे त्याचं 120 टनापर्यंत गेलेलं आहे। हे AI मुळे शक्य आहे आणि AI फक्त ऊसासाठी नाही तर आपण बाकी पिकात पण आता यावर्षी प्रयोग राबवलेले आहेत। जे ऊसाला तुरे येत आहेत, या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने ढगाळ वातावरण जे आहे यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं एकंदरीतच ऊसाला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर तुरे आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।